नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत काबुली चण्यापासून पौष्टिक असे धिरडे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. मी रोज असेच नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी ही अतिशय युनिक आहे. ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं असेल त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. तर आता इथे मी काबुली चणे रात्री भिजवून नंतर मग ते शिजवून घेतलेले आहेत. आता अशा प्रकारे हे भिजवलेले चणे नंतर सकाळी मी ते शिजवून घेतले आणि नंतर मग ते मिक्सरला त्यात थोडंसं लसूण टाकून वाटून घेणार आहे, त्याची बारीक पेस्ट करणार आहेत. इथे मी लाल मिरची वापरलेली आहे धिरड्यांसाठी. तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा जेव्हा मिक्सरमध्ये आपण पेस्ट करतो चण्यांची तेव्हा हिरवी मिरची वाटू शकता. हिरवी मिरची, लसूण आणि काबुली चणे अशी पेस्ट करून तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी त्याची पेस्ट केल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, हळद, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ असं सगळं साहित्य मिक्स करून त्याची अशी पेस्ट बनवणार आहे धिरड्यांसाठी. इथे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. गरजेनुसार पाणी टाकून आपण ती पेस्ट बनवायची आहे. खूप जास्त पातळ पण करायचं नाही, जेणेकरून धिरडे आपल्याला त्याचे करता येतील. आता तव्याला तेल लावून मग मी त्यावर चमच्याच्या साहाय्याने धिरडं पसरवलं आहे बाजूला. नंतर मग आपल्याला तेल सोडायचं आहे आणि मग नंतर परत दोन्ही उलटलं की मग परत त्याला तेल सोडवून आपल्याला ते व्यवस्थित दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूने ते व्यवस्थित भाजलं जाईल आणि मग तव्याला पण ते चिकटत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही काबुली चण्यांचं धिरडं केलं तर भरपूर प्रमाणात मुलांना प्रोटीन्ससुद्धा मिळतात आणि ज्यांना कोणाला वेट लॉस करायचा आहे त्यांना तर हा एक ब्रेकफास्टसाठी उत्तम ऑप्शन आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. अशा प्रकारे आपले काबुली चण्यांचे धिरडे रेडी आहेत आणि त्यासोबत मी सर्व केली आहे शेजवान चटणी. तुमच्याकडे जी चटणी अवेलेबल असेल ती तुम्ही यासोबत खाऊ शकता. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.